नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी। राज्यभरामध्ये कालपासून एक फार विषय चर्चेत आला आहे, तो म्हणजे की राष्ट्रवादीच्या आणि आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्यावरती काँग्रेसने त्यांच्या सोशल हँडलवरती एक्सवरती एक पोस्ट केली की गुंगी गुडिया काही दिवसापूर्वी सुनेत्रा पवार आहेत त्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या होत्या आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तो तिथला एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आणि त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते वातावरण तापलेलं आहे। माझ्यासोबत सध्या काही कार्यकर्ते आहेत। काय सांगाल की अशा पद्धतीनं काँग्रेसनं त्यांच्या ट्विटरवरती लिहिले किंवा सोशल मीडियामध्ये गेले? ह्या वाक्चत्यावरून एक मात्र लक्षात येतं की काँग्रेसवाले महिलांचा किती द्वेष करतात हा सगळ्यात मोठा गोष्ट, आणि त्यांना कुठलाही विषय सापडत नाही आहे। त्याच्यामुळं वेगवेगळे विषय असे वेगवेगळे काहीतरी हे करून देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असं वेगवेगळे काहीतरी हे करून आंदोलन करायचे किंवा वातावरण गढूळ करायचं आणि विकासाकडे दुर्लक्ष करायचं, एवढा एकमेव त्यांचा कार्यक्रम चालू आहे। आणि त्यांच्यावर ह्या सगळ्या ह्याच्यावरून लक्षात येतं की ते किती स्त्रियांच्याबद्दल किती त्यांच्याबद्दल आदर आहे हा त्यांच्या लक्षात आला पाहिजे। त्यांनी आता मध्येच हे करून इंदिरा गांधींचा एक विषय काढला होता त्यांनी, पण इंदिरा गांधीचे विषय ते जर सुनेत्रा वहिनीच्या बरोबर म्हणजे इंदिरा गांधीच्या बरोबरीला जर सुनेत्रा वहिनीची बरोबरी करत असाल तर पहिले त्यांना कर्तृत्व सिद्ध तर होऊ द्या, नंतर मग तुम्ही त्यांना हे करा। इंदिरा गांधींना ज्यावेळेस केलं त्यावेळेस तुम्ही का निषेध केला नाही ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला विचारतो, कारण तुमची ताकदच नव्हती। आमची ताकद आहे, आमच्या ताकद आहे, आम्ही तुम्हाला विरोध करा। मला सांगा, दादा होते, दादा फार महिलांचा रिस्पेक्ट करायचे, पण कुठंतरी आता राष्ट्रवादीला टार्गेट करण्याच्या उद्देशानं किंवा हे उणीव भासते का आता दादांची? आज काँग्रेसमध्ये कुठलाही नेता आणि कुठलाही स्त्री वर्ग वगैरे राहिलेलं नाही, मतदार राहिलेलं नाही। तू काहीतरी करून आपल्याकडे ते ओढून घेता येतं का? जे राष्ट्रवादीमध्ये स्त्री शक्ती जेवढी ताकदवार आहे तेवढी काँग्रेसमध्ये नाहीत, ते काहीतरी असं हे करून आपल्याकडे अट्रॅक्ट करता येतं का? असं ते काँग्रेसचे नवीन प्रयत्न चालू आहेत। अनेक सोशल माध्यमातून सांगितलं जातं की सपकाळ यांनी माफी मागावी, जर माफी नाही मागितली किंवा त्या संदर्भात जर दिलगिरी व्यक्त नाही केली तर आपण काय पुढचं आंदोलन वगैरे? बिलकुल करणार। सपकाळांनी बिलकुल माफी मागितली पाहिजे, एवढंच नाही तर सपकाळांनी जाहीर माफी मागितली पाहिजे, आणि ती जर नाही मागितली तर ह्याच्या पुढचं आंदोलन आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र करू। नक्कीच बघितलं संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये चर्चेत असलेला विषय गुंगी गुडिया याचा, आणि त्यावरती सगळं आता हे राजकारण तापलेलं आहे। काँग्रेसनं ज्यावेळेस त्यांच्या एक्स पोस्टवरती सुनेत्रा पवार जे राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीच्या आहेत त्या, आणि त्यांच्यावरती गुंगी गुडिया असा एक सोशल माध्यमातून त्यांनी शब्दप्रयोग केला आणि त्यानंतर हे राजकारण आपल्याला पाहायला मिळते। आज राष्ट्रवादीच्या वतीनं लातूर शहरामध्ये जे ते आंदोलन करण्यात आलं आहे आणि त्या वक्तव्याचा जो निषेध करण्याचं सध्या सुरू आहे। माझे सहकारी हर्षद शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी, लातूर।